मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेने मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या नंतर मनसे नेत्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट देखील घेतलेली आहे। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मनसे ही चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि मनसे नेते अविनाश जाधव झालं तर एक दिवस ठाण्यात होईल, पण अशी कुठली घटना घडल्याच्या नंतरच तुम्ही समोर येता, तोपर्यंत तुम्ही समोर पण येत नाही। अजून किती लोक मरावीत अशी तुमची अपेक्षा एकदा रेल्वेने आम्हाला कळवावं। आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार, बरोबर आहे? कसे दरवाजे लावणार? मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल? मग तुम्ही एसी लावणार असाल त्याच्यात, ते एसीचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का? आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का? कारण जो इथून बदलापूरवरनं निघतो आणि सीएसटी ला जातो त्याला पगार 15 ते 18 हजार आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि ते दरवाजे लागणार आहेत का? कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं? की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात? कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला। आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे? आणि ते शक्य आहे का तुम्हाला? द्या उत्तर तुम्ही, आम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीत। तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियाला बोलवलं का की या काय मागण्या आहेत तुमच्या? हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती, कारण अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी त्याच्या बाबतीत तक्रार केली आहे। तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत? आपल्याकडे 10-12 रेल्वे प्रवासी संघटना आहेत, त्यांना कधी बोलवलं का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत, कशातनं तुम्ही जाता, काय सफर होता, आम्हाला काय करायला हवं? कधी केलं का तुम्ही या गोष्टी? रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे। बोला, काहीतरी बोला, आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय। हा मोर्चा